इंद्रनील पर्वत. श्री हनुमंताने द्रोणागिरी पर्वत उचलून येत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला, तोच हा इंद्रनील. महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ असलेल्या या इंद्रनीलला पुढे पुरंदर असे नाव मिळाले आणि याच पुरंदरावर जन्म झाला एका हिंदुस्तान हादरवणाऱ्या वादळाचा. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या सह्याद्री वडे ट्रेकर्स युट्यूब चॅनलवर. आणि सह्याद्री भटकंतीच्या आजच्या दौऱ्यामध्ये आपण एका अशा ठिकाणी आलोय, एक असं ठिकाण बघणार आहोत. हिंदुस्थानमध्ये एक असा योद्धा होऊन गेला, महापराक्रमी आणि परमप्रतापी, ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे, ज्यांना छावा या नावानं संबोधलं जातं. त्या छाव्याचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण आज आपण बघणार आहोत. त्या ठिकाणाचं नाव आहे किल्ले पुरंदर. त्याचबरोबर इतिहासातील प्रसिद्ध अशी गोष्ट तो म्हणजे पुरंदरचा तह. पुरंदरचा तह याच ठिकाणी झाला. तर आपण पुरंदरच्या तहाबद्दल आणि महाराजांच्या जन्माबद्दल, जन्मस्थळाबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग बघूया. पुरंदर किल्ल्यावर सध्या भारतीय सैन्याचे ट्रेनिंग सेंटर आहे. या ठिकाणी जायला आपल्याला सुरुवातीला ओळखपत्र दाखवून आत जाता येते. भारतीय सैन्याची छावणी गडाच्या मध्यात आहे. तिथे कॉन्क्रीट रोड आहेत आणि काही ऐतिहासिक ठिकाणे जसे की पाण्याचे टाके, इंग्रजांनी बांधलेले चर्च, बुरुज, दत्त मंदिर, बिनीचा दरवाजा, इच्छापूर्ती व पुरातन शिवमंदिर. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी हा किल्ला लढवला, हा किल्ला लढवताना ज्यांना वीर मरण आले ते वीर मोरारबाजी देशपांडे यांचा पुतळा व त्याच पुतळ्या पाठीमागे त्यांची समाधी बघायला मिळते. तिथून पुढे गेल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा व एक उद्यान आहे. त्याचबरोबर समोर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा व एक म्युझियम आहे. हे सर्व पाहिल्यावर सुरू होते गड चढाई. पण दुःखाची गोष्ट ही आहे की आज आपल्याला सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल किंवा कॅमेरा गडावर नेता येत नाही. ते खाली जमा करूनच वरती जावे लागते. त्यामुळे वरती काय होतं काय नव्हतं याचं वर्णन मी सांगतो. सर्वात पहिला तर आपल्याला वरती जायला काही अंतरापर्यंत पायऱ्या लागतात आणि त्यानंतर लागते ती पायवाट. जाताना वाटेत आपल्याला गडाचे 3 दरवाजे बघायला मिळतात. दरवाजे सुस्थितीत आहेत, पण वरती गेल्यावर आपल्याला पडलेल्या काही वास्तूंचे अवशेष बघायला मिळतात. ते अवशेष झाडाझुडपांनी भरलेले आहेत आणि अर्धे जमिनीत मुजलेले आहेत. भारतीय सैन्याकडे किल्ला असल्यामुळे तेथे संवर्धनाचे काम होत नाही. गडावर एक एवढी भयान परिस्थिती आहे की त्या वास्तूंकडे अक्षरशः बघवत नाही. एकंदरीत काय तर सर्व भकास. दूरवर चालत गेल्यावर वरच्या टोकाला एक केदारेश्वर महादेवाचे मंदिर बघायला मिळते. ते तेवढे चांगल्या अवस्थेत आहे. तीच एक गडावर बघण्यासारखी जागा. तेथून दिसणारा निसर्ग नयनरम्य आहे. समोरच आपल्याला पुरंदरचा जोडकिल्ला म्हणून ओळखला जाणारा वज्रगड दिसतो. त्या गडावर तर जायला पूर्णच बंदी आहे. गेल्या 350 वर्षापासून आजपर्यंत आणि आजपासून पुढचे हजारो वर्ष आपल्या कर्तृत्वाने कित्येक पिढ्यांना प्रेरणा आणि बळ देणाऱ्या स्वराज्यरक्षक धर्मवीर राजाचा जन्म ज्या ठिकाणी झाला, ती जागा आज ज्या अवस्थेत आहे ते बघून मनाला फार वाईट वाटते. तुर्तास एवढेच. जय शिवराय.